नमस्कार, मी कांचन सावंत. कांचे स्टॉकमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी 10 ते 19 वयोगटातल्या किशोरवयीन मुला-मुलींच्या शरीरातील होणारे बदल याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर यातला पहिला टप्पा मी घेतला तो म्हणजे मुलांच्या शरीरात कुठले बदल होतात. हा व्हिडिओ करण्यामागचा पुन्हा एकदा मी उद्देश सांगते की हा व्हिडिओ मुलांसहित त्यांच्या पालकांनी मोकळेपणाने बघावा आणि त्यांच्या मनातले या संदर्भातले प्रश्न सुटावेत, हा एकमेव उद्देश या व्हिडिओ करण्यामागचा माझा आहे. तर 10 ते 19 हे वय म्हटलं की ह्या वयामध्ये वेगवेगळे काही बदल घडत असतात. हे आपण सारखं म्हणतो. हे कुठले बदल घडतात ते म्हणजे शारीरिक बदल मुलांच्यातले आपण पहिले घेऊयात. ते घेतले होते काल आपण. तर त्याच्यामध्ये मुलांच्या शरीरावरती मुलांचे वजन वाढतं, उंची वाढते, काखेत केस येतात, चेहऱ्यावर पिंपल्स येतात, लघवीच्या जागेवर केस येतात. तसंच त्यांची आवाज वेगळा होतो आणि पुरुषबीज तयार होत असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या लघवीच्या जागेतनं चिकट पांढरा पदार्थ बाहेर पडत असतो आणि त्याला वीर्य असं म्हणतात. हा शब्द मी कालच्या व्हिडिओमध्ये मुद्दामूनच घेतला नाही, कारण त्याविषयी आपण सविस्तरपणे पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर हे जे शारीरिक बदल मुलांच्यात होत असतात, तर ह्याविषयी मोकळेपणाने आपल्या समाजात अजूनही कुटुंबामध्ये सुद्धा बोललं जात नाही. जर मागचा 30-40 वर्षाचा काळ घेतला तर तेव्हा म्हणजे मी जेव्हा या मुलांच्यात काम करायला लागले, साधारणपणे 17-18 वर्षाच्या या अनुभवानुसार, की ज्या ज्या पालकांना मी भेटले ते पालक मला असे म्हटले की आम्ही पण ह्या वयातनं गेलेलो होतो, आम्हाला पण असं सांगणारं कुणी नव्हतं, आमच्यात पण हे बदल झाले, पण आम्हाला कधी असे प्रश्न आले नाही. पण इथे मी पालकांना सांगू इच्छिते की तेव्हा आपल्याकडे मोबाईल नव्हता, कॉम्प्युटर नव्हता किंवा इंटरनेट नव्हतं. आजकाल कसं झालेलं आहे की इंटरनेटच्या माध्यमातून मुलं आईवडिलांशी संवाद साधत नाहीत आणि नेटवरनं सगळी माहितीही काढण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे त्यांना ह्या विषयाची गांभीर्यता आईवडिलांकडनं मिळण्याची ह्या विषयाची गांभीर्यता एवढी वाटत नाही. तर मला असं इथे पालकांना सांगावंसं वाटतं की जेव्हा मुलगा मुलगी 10व्या वर्षामध्ये जातो, 10व्या वर्षामध्ये पदार्पण करतो, तेव्हा आईवडिलांच्या डोक्यावरचं ते ओझं वाटायला लागतं किंवा खूप त्यांना टेन्शन येतं की नाही, आता मुलगा मोठा झाला, मुलगी मोठी झाली, तर आता काय करायचं, त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. तर हे त्यांना असं बंधनात टाकल्यासारखं माझ्या मते झाल्यासारखं होईल. तर हे असं त्यांना बंधन वाटू नये, कारण पालक त्यांच्यावरती सारखी बंधनं घालू नकोत. मुली असतील तर त्यांना लवकर घरी ये, 7च्या आतमध्ये घरी यायचं किंवा जास्त मैत्रिणींशी बोलायचं नाही. मुलांच्या बाबतीत एवढी बंधनं घातली जात नाही मुलींच्या दृष्टिकोनातनं, पण मुलींच्या बाबतीत खूप बंधनं घालतात. मग ही बंधनं का घातली जातात, का आपल्याला आईवडील एवढ्या इन्स्ट्रक्शन्स देत असतात? तर ह्याच्यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत की ज्याला आपण म्हणतो की मुलींना मोठ्या झाल्या की त्यांना मासिक पाळी येते वगैरे. तर ते मोकळेपणाने त्यांच्याशी कशी चर्चा करायची, त्याच्यातले धोके किंवा त्याच्यातलं खरं काय आहे ते त्यांना कसं समजून सांगायचं, हे पालकांना कधी कधी समजत नसल्यामुळे मग ते नुसतंच बंधन ह्या स्वरूपामध्ये ते मुलींना घातलं जातं. मुलांच्या बाबतीत असं होतं की त्यांना जास्त बंधनं नसल्यामुळे मुलं ही बिनधास्तपणे वावरत असतात. आणि हा जो मोकळेपणा आहे, हा विरोधाभास दोघांच्या मधला जो मोकळेपणाचा आहे, त्या विरोधाभासामुळे मग पुढे असमानता निर्माण होते. तर ही असमानता निर्माण होऊ नये आणि आपल्याकडे ह्या बाबतीत म्हणजे हे जे आपण लैंगिक शिक्षणावरती माहिती देणार आहोत किंवा त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत, तर ही मोकळेपणाने सगळ्यांनी ऐकली पाहिजे किंवा ती बघितली पाहिजे, त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. हेच या व्हिडिओ करण्यामागचा माझा निस्वार्थ हेतू आहे.
तर पालकांना पुन्हा मी असं सांगू इथे इच्छिते की तुम्ही आपली भूमिका किशोरवयात जेव्हा मुलं येतात तेव्हा त्याच्यामध्ये आपली भूमिकाही बदलायला पाहिजे. त्यांच्याशी मोकळेपणा आणि संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कसं त्यांना बोलतं करता येईल, त्यांच्या मनातले प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याप्रमाणे मग ते मुलांचं किशोरी अवस्था ही हेल्दी होईल असं मला वाटतं. तर मी पुन्हा एकदा मागे जाते आणि असं सांगते की जे मी मुलांच्या 10 ते 19 वयोगटात जे बदल होतात तर ते बदल मुलांनी ॲक्सेप्ट केले पाहिजेत. म्हणजे ते त्यांच्या मनाने स्वीकारले पाहिजेत. उदाहरणार्थ जर समजा एखाद्या मुलाला 12 वर्षाचा असेल आणि त्याला जर छोटी छोटी दाढी येत असेल, मिशा येत असेल, तर ते मित्रांच्यात कुजबूज होते, अरे तुला आली मला नाही आली, काहीतरी वेगळं करतंय. पण ते काय घडतंय हे त्याला समजत नाही. मग याच ठिकाणी जर एक पालक म्हणून जर वडिलांनी त्याच्याशी मोकळेपणाने संवाद साधला की नाही, मी तुझ्या वयाचं असताना मला सुद्धा 12-13व्या वर्षी अशीच दाढी आली होती, तुला सुद्धा येईल, सगळ्या मुलांना येते, हे जगाच्या वेगळं नाही किंवा तुला फक्त एकट्यालाच आलेली आहे असं नाही. एवढं जर तुम्ही साधे आणि सरळ सोप्या भाषेत त्या मुलाशी संवाद साधला तर त्या मुलाचा या संदर्भातील प्रश्नाला उत्तर मिळाल्यामुळे तो मोकळा होईल. तर असे छोटे छोटे जे आहेत प्रश्न की आता काही काहींच्या बाबतीत असं आहे की मुलांना ह्या वयामध्ये पिंपल्स येतात. तर मी असे गैरसमज मुलांच्याकडनं ऐकलेत की डोक्यात कोंडा झाला की चेहऱ्यावर पिंपल्स येतात किंवा जास्त तिखट खाल्लं की चेहऱ्यावर पिंपल्स येतात. तर ह्याला शास्त्रीय आधार नाही आहे. ते चेहऱ्यावरती पिंपल्स म्हणजे फोड काय येतात की आपल्या जेव्हा आपण किशोरी अवस्थेत म्हणजे 10 ते 19 वयोगटात जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या शरीरात वेगवेगळे बदल व्हायला लागतात, हार्मोनल चेंजेस व्हायला लागतात, आपली प्रजनन क्षमता डेव्हलप होत असते आणि ह्या सर्वांमुळे त्यातला एक बदल म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येणं. मग हे पिंपल्स मुलांच्याही चेहऱ्यावर येतात किंवा मुलींच्याही चेहऱ्यावर येतात, त्याच्यात ऑप्शन असं नाही, काहीच नाही आहे. पण मग इथे मुलं मुली काय करतात की नाही, चेहरा खराब होतो म्हणून वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स घेणं, नको ती थेरपी वापरणं आणि पुन्हा आपला आणखीन चेहरा खराब करून घेण्याच्या मार्गी लागतात. तर या ठिकाणी मी मुलींना असं सांगू इच्छिते की तुम्ही व्यवस्थित रोज व्यायाम करा, भरपूर पाणी प्या, विटॅमिनयुक्त फळं असतील ती खावा, ताजे सकस अन्न खावा आणि चालणं ठेवा. हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही नियमित केल्या तर तुमचे सगळे हे शारीरिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर हे 2 मी पॉईंट्सवरती आत्ता बोलले की चेहऱ्यावरती पिंपल्समध्ये असणारे गैरसमज आणि दाढी मिशा आल्यावर मुलांच्या मनात कुठला संभ्रम तयार होतो. तर याविषयी पालकांनी त्यांच्याशी पुन्हा एकदा मोकळेपणाने संवाद साधला गेला पाहिजे आणि त्यांच्या असे लैंगिक शिक्षणाच्या संदर्भातील प्रश्न मोकळेपणाने सोडवण्याचा प्रयत्न केला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.